एकादशी हा वारकऱ्यांसाठी लय महत्वाचा दिवस. ज्या वारकऱ्याला एकादशी राहत नाही असं समजायचं का तो वारकरीच नाही आहे. एकादशी म्हणजे विठ्ठलासाठी केलेला उपवास म्हणजे विष्णूजी, आणि हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात केले जाते. एकादशी ही हिंदू पंचांगानुसार प्रतिपदीपासून सुरू होणाऱ्या पक्षातल्या, ज्याला आपण पंधरवडा म्हणतो, त्यातला 11वा दिवस. म्हणजे महिन्यात 2 पंधरवाडे, तर महिन्यात आल्या 2 एकादशा, कधी कधी एक पण येते. 2 एकादशा लय महत्वाच्या, आषाढी आणि कार्तिकी. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला विष्णूजी झोपी जातात, जे की कार्तिक एकादशी पर्यंत झोपलेले राहतात. कारण विष्णूजीकडे हे संपूर्ण सृष्टी चालवण्याचं काम आहे आणि त्यांना या 4 महिन्यात आराम दिला जाते. तर मग हे 4 महिने संपूर्ण सृष्टीचं पालनहारण शिवजीकडे असते आणि या 4 महिन्यात आपण शिवजीच्या सन्मानासाठी श्रावण महिना पाळतो. आणि हे 4 महिने धार्मिक वृत्तीचे माणसं खूप सारे व्रत पाळतात. या 4 महिन्यात संपूर्ण सृष्टी नव्यानं तयार होते आणि हे निसर्ग नव्यानं तयार होत असताना काही झाडांवर विषारी घटक राहतात, जे की प्राण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकते. म्हणून आपण याच महिन्याच्या सुरुवातीला दूध हे शिवजीला अर्पण करतो. मांस मच्छी खाणं अवॉइड करतो. समुद्राकाठचे लोकही मासे मारणं बंद करतात. आणि या 4 महिन्यात हिंदू सभ्यतेमध्ये लग्न पण काढलं जात नाही. आणि जशी कार्तिक एकादशी येते तसं विष्णूजी झोपेतून उठतात, विष्णूजी आणि तुलसीचा विवाह संपन्न होतो आणि तिथून सगळं काही नॉर्मल होऊन जाते.